गणेशोत्सव 2024च्या शांतता समितीची बैठक व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला असून गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण उत्सव असून दरवर्षीप्रमाणे हा उत्सव शांततेत, उत्साहवर्धक वातावरणात व निर्विघ्नपणे साजरा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित गणेशोत्सव शांतता बैठक व गणेशोत्सव 2023च्या गणेश मंडळाला पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री दादा भुसे बोलत होते। यावेळी आमदार सीमा हिरे, गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष समीर शेटे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2च्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेळकर तसेच विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव उत्साह, शांतता व कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव साजरा करावा। गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी गणेश मंडळांनी तसेच सर्व नागरिकांनी समन्वयाने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मंत्री भुसे यांनी केले। शहरातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा पुरवाव्यात। राज्य सरकारने राज्यस्तरीय गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला। या राज्यस्तरीय पारितोषिकामध्ये नाशिकला पारितोषिक मिळण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रयत्नशील राहावे। सन 2023 मध्ये ज्या गणेश मंडळाला पारितोषिक मिळाले आहे त्या मंडळाचे अभिनंदन करण्यात आले। गणेश उत्सवातून नाशिकचे नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन भुसे यांनी केले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, यंदाचा गणेश उत्सव आनंदात, उत्साहपूर्ण वातावरणात व शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे। तसेच कायदा व सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी कर्णिक यांनी केले। अधीक्षक अभियंता महावितरण पडळकर यावेळी म्हणाले, गणेशोत्सव काळामध्ये विजेचा अखंडित पुरवठा होईल याबाबत महावितरण विभागाकडून योग्य दक्षता घेण्यात येणार आहे। सन 2023च्या गणेशोत्सव मंडळांना सर्व पारितोषिकांची रक्कम लायन्स क्लब ऑफ मेट्रो नाशिक यांच्या वतीने देण्यात आली। तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अडचणी व सूचना मांडण्यात आल्या। सदर शांतता बैठकीसाठी शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।